आदेश मीनाथ भक्त आदित्य घाडे पाटील। प्रश्न असा आहे की नामस्मरणाचे महत्त्व आणि महती जगातील सर्व संतांनी वर्णन केलेले आहे, परंतु असा प्रश्न पडतो की या नामात एवढे सामर्थ्य कोठून व कसे येते। तर सर्वसामान्य लोक ज्याला नाम असे समजतात ते नाम आणि संतांना अभिप्रेत असलेले नाम यात जमीन आसमानचा अंतर आहे। वास्तविक संत आपल्याला देवाचे स्मरण करण्यास सांगतात, पण नामाचा आधार घेतल्याशिवाय स्मरण शक्य होत नाही, म्हणून नामाचा उच्चार करीत देवाचे स्मरण करावे असे आवर्जून शिकवतात। स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे। याचा अर्थ असा आहे की नामस्मरणात दोन अट अतीव महत्त्वाचे आहेत। एक स्मरण हा असून दुसरे याचे स्मरण करवायचे तो नामी हा होय। प्रत्यक्षात मात्र नामस्मरण करणाऱ्या बहुतेक सर्व साधकांना वरील महत्त्वाच्या सिद्धांताबद्दल पूर्ण अज्ञान असते। याचा परिणाम असा होतो की खूप नामस्मरण करून सुद्धा परमार्थ प्रगती झाल्याचे समाधान मिळत नाही। ही गोष्ट लक्षात घेऊन संतांनी नाम सद्गुरूंकडून घ्यावे असा दंडक घातलेला आहे, परंतु याचा सुद्धा अर्थ न समजल्यामुळे प्रत्यक्षात मात्र अर्थाचा अनर्थ झाला व परमात्मा राहिला दूर। लोक कोणाकडून तरी नाम किंवा मंत्र घेतात व त्याच्याकडून नाम मंत्र घेतात तो आपला सद्गुरू अशा भ्रमात राहतात। वास्तविक नाम मंत्र देणाऱ्या तथाकथित गुरूंना किंवा सद्गुरूंना परमात्माचा गंध सुद्धा नसतो व केवळ एक उपचार किंवा पारंपरिक अधिकार म्हणून ते साधकांना नाम मंत्र देतात। या नामात किंवा मंत्रांत गुरूंची शक्ती समाविष्ट झालेली असते अशा या आणखीन एका भ्रमात साधक राहतात। नाम मंत्र देणारा अज्ञानी व नाममंत्र घेणारा अडाणी अशा स्थितीत साधकांची नामस्मरणात प्रगती होईलच कशी। ज्या सद्गुरूंकडून नाम मंत्र घ्यायचा असतो ते सद्गुरू शब्दपरेची निष्ठांत असे असले पाहिजे। अशा सद्गुरूंकडून आपण जेव्हा मंत्र किंवा नाम घेतो व त्यांच्याशी एकनिष्ठ राहून नामस्मरणाचा अभ्यास करतो तेव्हा त्या सद्गुरूंकडून साधनाला सूक्ष्म व अतिसूक्ष्म मार्गदर्शन मिळू लागते। हे सद्गुरू असा मार्ग दाखवितात की ज्या मार्गावरून गेलेला असता साधकाला प्रथम ईश्वराची ओळख किंवा दर्शन होते। परमार्थ हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण परमात्म्याची खरी सुरुवात खऱ्या अर्थाने इथूनच होत असते। सद्गुरू कृपेने ईश्वर दर्शन झाल्यामुळे साधकाचे खऱ्या अर्थाने ईश्वर स्मरण सुरू होते। सतत नामाचा उच्चार करताना नित्य ईश्वर स्मरण झाल्यामुळे साधकाला ईश्वर संग घडून येतो। संग तसा रंग या न्यायाने ईश्वराचे सामर्थ्य नामस्मरणाचे द्वार साधकाच्या मनात आपोआप संक्रमित होऊ लागते। आदेश अलख निरंजन। ओम नमो आदेश।